नमस्कार, ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण महा-TETसाठी अतिशय उपयुक्त सामाजिक शास्त्र विषयातील पेपरमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या जोड्या जुळवा, अचूक साखळी ओळखा आणि घटना कालानुक्रमे लावा यावर आधारित महत्त्वाचे 30 सराव प्रश्न बघणार आहोत आणि ते तुम्हाला येत्या TET पेपर 1 आणि 2 साठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. चला तर आपण प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 1, योग्य जोड्या जुळवा. हडप्पा संस्कृतीतील स्थळ, वैशिष्ट्ये, उत्खनन, शोध यामधील आपल्याला जोड्या जुळवायच्या आहे. लोथल, कालीबंगन, धोलावीरा, मोहनजोदडो यांची कोणती वैशिष्ट्ये आहेत ही आपल्याला शोधायची आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. लोथल ही हडप्पा काळातील गोदी म्हणजेच बंदर होती. कालीबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला. धोलावीरा येथील नगररचना उत्तम पाणी साठवण प्रणालीसाठी प्रसिद्ध आहे आणि मोहनजोदडो येथे महास्नानगृह आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचे ए पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2, खालील घटना कालानुक्रमे लावा. प्राचीन भारतातील घटना दिलेल्या आहे आणि त्या आपल्याला कालानुक्रमे लावायच्या आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. महावीर व बुद्ध काळ ख्रिस्तीपूर्व 6वे शतक. अलेक्झांडरची स्वारी ख्रिस्तीपूर्व 326. चंद्रगुप्त मौर्य साम्राज्य ख्रिस्तीपूर्व 325 आणि कलिंग युद्ध ख्रिस्तीपूर्व 261. अशा प्रकारे या घटना कालानुक्रमे लावल्या जातात. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 3, अचूक साखळी ओळखा. धार्मिक प्रवाह व ग्रंथ यांची आपल्याला अचूक साखळी ओळखायची आहे आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. जैन धर्म, आगम ग्रंथ, अर्धमागधी भाषा. जैन धर्माचे पवित्र ग्रंथ आगम ग्रंथ म्हणून ओळखले जातात आणि ते अर्धमागधी प्राकृत भाषेत लिहिले गेलेले आहेत. बौद्ध धर्माचे ग्रंथ पाली भाषेत लिहिलेले आहेत. अशा प्रकारे अचूक साखळी ए हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4, योग्य जोड्या जुळवा. मध्ययुगीन राजवंश व राजधानी यामधील आपल्याला जोड्या जुळवायच्या आहे. राष्ट्रकूट, चालुक्य, यादव आणि चोळ यांच्या राजधानी ओळखायच्या आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. राष्ट्रकूटाची राजधानी मान्यखेट, चालुक्याची बादामी, यादवांची देवगिरी आणि चोळ घराण्यांची तंजावर होती. अशा प्रकारे बी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5, शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाबाबत अचूक साखळी ओळखा. अष्टप्रधान मंडळाचा आपल्याला अभ्यास होणे गरजेचं आहे आणि त्यासाठी पेपर 1 आणि 2 मध्ये यावर वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे. तर अष्टप्रधान मंडळाचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. तर या प्रश्नाचे बरोबर आहे पर्याय क्रमांक सी. हंबीरराव मोहिते सेनापती, सैन्याचे नेतृत्व करणे. हंबीरराव मोहिते ही शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती होते व त्यांच्याकडे सैन्याचे नेतृत्व होते. मोरो त्रिंबक पिंगळे हे प्रधान होते तर मुजुमदार हे अमात्य होते. अशा प्रकारे योग्य साखळीचा पर्याय आहे सी. प्रश्न क्रमांक 6, खालील घटना कालानुक्रमे लावा. शिवकाळाचा काळ आहे, शिवाजी महाराजांचा काळ आहे आणि त्या घटना आपल्याला योग्य क्रमाने लावायचा आहे. त्यासाठी तुम्हाला ज्या ज्या शिवाजींच्या काळात घटना घडलेल्या आहेत त्यांचे वर्ष लक्षात राहणे महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळे आपल्याला घटना कालानुक्रम लावणे अगदी सोपे जाते.
चला तर आपण या प्रश्नाचे उत्तर बघूया. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. अफजल खानाचा वध 1659. तर अफजल खानाचा वध कधी झाला? 1659. शाहिस्ते खानावरील छापा 1663. 1663 शाहिस्ते खानावरील छापा. आग्रा येथून सुटका 1666. शिवरायांचा राज्याभिषेक 1674. अशा प्रकारे आपल्याला शिवाजी महाराजांच्या काळातील ज्या ज्या घटना ज्या वर्षी झालेल्या आहेत त्या आपल्या लक्षात आले तर आपल्याला घटना कालानुक्रम लावणे सोपे जाते. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 7. योग्य जोड्या जुळवा. भक्ती चळवळ आणि संत यामधील आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहे. संत मीराबाई, संत सूरदास, संत ज्ञानेश्वर आणि गोस्वामी तुळशीदास यांच्या आपल्याला ग्रंथ माहिती असणे आवश्यक आहे. तर याचा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. संत मीराबाईंनी राजस्थानात कृष्णभक्ती पदे रचली. सूरदासांनी सूरसागर लिहिले. ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्रात भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी लिहिली आणि तुळशीदासांनी रामचरितमानस लिहिले. अशा प्रकारे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 8. अचूक साखळी ओळखा. अचूक साखळी आपल्याला ओळखायची आहे. पेशवे काळ आणि घटना. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. बाळाजी विश्वनाथ पहिले पेशवे. चौथाही सरदेशमुखांचे अधिकार मिळाले. बाळाजी विश्वनाथ हे शाहू महाराजांच्या काळातील पहिले पेशवे होते ज्यांनी मुघलांकडून चौथाही व सरदेशमुखाची सनद अधिकार मिळवले. पानिपतचे युद्ध बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशवे यांच्या काळात झाले. अशा प्रकारे अचूक साखळीचा पर्याय आहे ए. प्रश्न क्रमांक 9. खालील वृत्तपत्रे आणि त्यांचे संपादक यांची अचूक साखळी ओळखा. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. दर्पण हे 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेले मराठीतील पहिले वृत्तपत्र आहे. केसरी, लोकमान्य टिळक, मूकनायक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दीनबंधू, कृष्णराव भालेकर. अशा प्रकारे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 10. ब्रिटिश काळातील खालील कायदे कालानुक्रमे लावा. आपल्याला रोलेट कायदा, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा, मोर्ले मिंटो सुधारणा कायदा आणि पिट्स इंडिया कायदा या घटना ज्या ज्या काळात घडलेल्या आहेत ते साल आपल्याला लक्षात राहणे महत्त्वाचे आहे. तर आपल्याला घटना कालानुक्रम लावणे हे अगदी सोपे जाते. तर आपण या प्रश्नाचे पर्याय बघूया. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पिट्स इंडिया कायदा 1784 साली झाला. पिट्स इंडिया कायदा हा 1784 साली झाला. मोर्ले मिंटो कायदा 1909 मध्ये झाला. 1909 मध्ये झाला. मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा 1919 मध्ये झाला.
मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा 1919 मध्ये झाला. रोलेट कायदा मार्च 1919 मध्ये झाला. मार्च अशा प्रकारे हे साल आपल्या लक्षात राहणे महत्त्वाचे आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 11. योग्य जोड्या जुळवा. आदिवासी व शेतकरी याच्यातील आपल्याला जोड्या जुळवायचा आहे. उठावाचे नेतृत्व आणि भाग आणि प्रांत यांच्यामध्ये उमाजी नाईक, बिरसा मुंडा, बाबा रामचंद्र आणि सिद्धू आणि कान्हू यांच्यामधील आपल्याला जोड्या जुळवायच्या आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. उमाजी नाईक यांनी महाराष्ट्रात रामोशांचे नेतृत्व केले. बिरसा मुंडा यांनी छोटा नागपूर भागात केले कोल आणि मुंडा उठाव केला. बाबा रामचंद्र यांनी उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना संघटित केले आणि सिद्धू कान्हू यांनी संताळांचा उठाव घडवून आणला. अशा प्रकारे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 12. स्वातंत्र्य चळवळीतील खालील घटना कालानुक्रमे लावा. तर स्वातंत्र्य चळवळीतील ज्या घटना घडलेल्या आहेत त्या आपल्याला कालानुक्रमे लावायचा आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. जालियनवाला बाग हत्याकांड 1919. चौरी चौरा घटना 1922. दांडी यात्रा 1930. आणि छोडो भारत आंदोलन 1942. अशा प्रकारे आपल्याला या घटना कोणत्या साली झाल्या या लक्षात राहिल्या तर आपल्याला घटना कालानुक्रम लावणे अगदी सोपे जाते. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 13. अचूक साखळी ओळखा. संस्था व संस्थापक यामधील आपल्याला अचूक साखळी ओळखायची आहे आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. प्रार्थना समाज. आत्माराम पांडुरंग तर्खडकर, मुंबई. प्रार्थना समाजाची स्थापना 31 मार्च 1867 रोजी मुंबईत झाली तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी केली. आर्य समाज ज्याची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली तर रामकृष्ण मिशन याची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. तर या प्रश्नाची अचूक साखळीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 14. योग्य जोड्या जुळवा. 1857चा उठाव व नेतृत्व यामधील आपल्याला योग्य जोड्या जुळवायचा आहे. कानपूर, झाशी, बिहार आणि लखनौ यांचे नेतृत्व कोणी केले ते आपल्याला ओळखायचं आहे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 1857च्या उठावात कानपूरचे नेतृत्व नानासाहेब पेशवे, झाशीचे राणीचे लक्ष्मीबाई, बिहारचे कुंवरसिंह आणि लखनौचे नेतृत्व बेगम हजरत महल यांनी केले. अशा प्रकारे हे पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15. आझाद हिंद सेनेच्या संदर्भातील अचूक साखळी ओळखायची आहे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. वरील सर्व साखळ्या अचूक आहे.
रासबिहारी बोस आझाद हिंद सेनेची स्थापना जपान, सुभाषचंद्र बोस फॉरवर्ड ब्लॉक जर्मनी, कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन झाशीची राणी पथक सिंगापूर हे तिन्ही पर्याय बरोबर आहे. वरील सर्व साखळ्या अचूक आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 16. सूर्यमालेतील ग्रहांचा सूर्यापासूनच्या अंतरानुसार अचूक क्रम कालानुक्रमे अंतरानुसार लावायचा आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून असा हा सूर्यमालेतील ग्रहांचा सूर्यापासूनचा अंतरापासूनचा अचूक क्रम आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 17. योग्य जोड्या जुळवा. पृथ्वीचे अंतर्गत भाग व विलगता यामधील आपल्याला जोड्या जुळवायचा आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पृथ्वीच्या थरामधील विलगता खंडीय व महासागरीय कवचात कोनराड कवच व प्रावरणात मोह प्रावरण व गाभ्यात गुटेनबर्ग आणि बाह्य व अंतर गाभ्यात लेहमन विलगता आढळते. अशा प्रकारे हे पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 18. अचूक साखळी ओळखा. खंड व त्याचे रूपांतरित रूप हे आपल्याला ओळखायचे आहे आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. वरील सर्व साखळ्या अचूक आहे. चुनखडक, संगमरवर, ग्रेनाइट, नीस, कोळसा, हिरा आणि वरील सर्व पर्याय अचूक आहे. प्रश्न क्रमांक 19. योग्य जोड्या जुळवा. स्थानिक वारे व प्रदेश यामध्ये आपल्याला जोड्या जुळवायच्या आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. लू हे उत्तर भारतात वाहणारे उष्ण वारे आहे. सिमूम हे सहारा अरेबियन वाळवंटातील विनाशकारी वारे आहे. मिस्टल हे युरोपातील थंड वारे आहेत आणि फोन हे अल्प्स पर्वताच्या उतारावरून वाहणारे वारे आहे. अशा प्रकारे हे पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 20. बाष्पीभवन आणि आर्द्रते संदर्भात अचूक साखळी ओळखा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. हवेचे तापमान जास्त, बाष्पीभवन वेगवान, बाष्पधारणा क्षमता जास्त. हवेचे तापमान जितके जास्त तितकी तिची बाष्पधारण करण्याची क्षमता वाढते आणि त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग देखील वाढतो. तर हे पर्याय अगदी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21. योग्य जोड्या जुळवा. महासागरीय प्रवाहाचा प्रकार व नाव यांच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. गल्फ स्ट्रीम हा अटलांटिकमधील उष्ण तर लॅब्राडोर हा थंड प्रवाह आहे. कुरोशियो हा पॅसिफिकमधील उष्ण तर पेरू हा थंड प्रवाह आहे. अशा प्रकारे ए पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रातील खालील शिखर उंचीनुसार उतरत्या क्रमाने कालानुक्रम उंचीनुसार लावायचा आहे. साल्हेर, महाबळेश्वर, कळसूबाई, हरिश्चंद्रगड यामधील ज्यांची उंची सर्वात जास्त आहे तो पर्याय म्हणजे तो क्रम प्रथम येईल. तर ह्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. कळसूबाई 1646 मीटर आहे. कळसूबाई 1646 मीटर उंचीचा आहे. साल्हेर 1567. साल्हेर 1567.
महाबळेश्वर 1438 मीटर आहे. महाबळेश्वर 1438 मीटर आहे. हरिश्चंद्र 1424 मीटर आहे. हरिश्चंद्र 1424. अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील शिखरांची उंचीनुसार उतरता क्रम लावलेला आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए पर्याय. प्रश्न क्रमांक 23. अचूक साखळी ओळखा. नदी व उपनद्या यामधील आपल्याला अचूक साखळी ओळखायची आहे आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. गोदावरी, प्रवरा, पूर्णा, मांजरा, प्राणहिता. गोदावरीच्या उपनद्या प्रवरा, पूर्णा, मांजरा आणि प्राणहिता आहे. प्रश्न क्रमांक 24. योग्य जोड्या जुळवा. भारतातील बहुउद्देशीय प्रकल्प व नद्या यांच्यामध्ये आपल्याला जोड्या लावायचा आहे. हा प्रश्न पेपर 1 आणि 2 मध्ये 4 ते 5 वेळा विचारले गेलेला आहे. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षपूर्वक बघा. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. भाकरा नांगल प्रकल्प सतलज नदीवर पंजाब हिमाचल, हिराकूड महानदीवर ओडिशा, नागार्जुन सागर कृष्णा नदीवर तेलंगणा आंध्र प्रदेश आणि टिहरी प्रकल्प भागीरथी नदीवर उत्तराखंड येथे आहे. अशा प्रकारे हे पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 25. अचूक साखळी ओळखा. भारतातील खनिज तेल व राज्य याची अचूक साखळी ओळखायची आहे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. वरील सर्व साखळ्या अचूक आहे. खनिज क्षेत्राच्या बाबतीत दिलेल्या तिन्ही साखळ्या अगदी बरोबर आहे. झाऱ्या हे भारतातील सर्वात मोठे कोळसा क्षेत्र आहे, तर दिग्बोई हे पहिले खनिज तेल क्षेत्र आहे. अशा प्रकारे डी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 26. भारताच्या संविधानाची उद्देशिका सरनामामधील शब्दांचा योग्य क्रम अचूक साखळी ओळखायची आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेतील अचूक शब्दक्रम सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य असा बरोबर क्रम आहे. प्रश्न क्रमांक 27. योग्य जोड्या जुळवा. मूलभूत हक्क व कलमे यामधल्या आपल्याला जोड्या ओळखायच्या आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. संविधानातील भाग 3 नुसार समतेचा हक्क कलम 14 ते 18, स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22, शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23 ते 24 आणि धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28 या कलमामध्ये समाविष्ट आहे. अशा प्रकारे ए पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 28. कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेचा अचूक कालानुक्रम टप्पे लावायचा आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. संसदेमधील कायदा तयार होताना प्रथम पहिले वाचन होते, नंतर सविस्तर चर्चेसाठी दुसरे वाचन होते, त्यानंतर मंजुरीसाठी तिसरे वाचन होते आणि शेवटी राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने त्यांचे कायद्यात रूपांतर होते. अशा प्रकारे हे पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 29. अचूक साखळी ओळखा. स्थानिक स्वराज्य संस्था व प्रमुख याची अचूक साखळी ओळखायची आहे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पंचायत राज
या तिन्ही साखळ्या प्रशासकीय आणि राजकीय प्रमुखाचा अचूक संबंध दर्शवतात. ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, सचिव, पंचायत समिती सभापती, गट विकास अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यावरील तिन्ही पर्याय अचूक आहेत. प्रश्न क्रमांक 30. योग्य जोड्या जुळवा. संविधानातील पदे व किमान वय मर्यादा यांच्यामधील आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. संविधानानुसार किमान वयाची पात्रता राष्ट्रपती व राज्यपालासाठी 35 वर्ष, राज्यसभेसाठी 30 वर्ष, लोकसभेसाठी 25 वर्ष आणि ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 21 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे हे पर्याय बरोबर आहे. अशा प्रकारे आपण सामाजिक शास्त्रातील जोड्या जुळवा, अचूक साखळी ओळखा, घटना कालानुक्रमे लावा यावरील आपण 30 सराव प्रश्न बघितले आणि ते तुम्हाला येत्या TAT पेपरसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल. धन्यवाद.